Good morning students. In previous lecture we will start the origin and evolution of life. या टॉपिकमध्ये आपण पहिल्या पिरियडला म्हणजे ओरिजिनची डेफिनेशन, इव्होल्यूशनची डेफिनेशन, इव्होल्यूशन म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय इव्होल्यूशन? इव्होल्यूशनची डेफिनेशन काय आहे तर ग्रॅज्युअली चेंजेस ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला काय झालेलं बघायला मिळतं तर चेंजेस झालेले बघायला मिळतात. काय झालेले बघायला मिळतात? चेंजेस. की ते जे चेंजेस असतात, जे काही म्युटेशन होतं त्यांच्यामध्ये, ते अगदी ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू झालेले आपल्याला बघायला मिळतात. की या पद्धतीनं त्यांच्यामध्ये आपल्याला इव्होल्यूशन किंवा डेव्हलपमेंट किंवा बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. मग ते इव्होल्यूशनमध्ये काही सायंटिस्टनं थेअरीज मांडलेले आपण बघितलेले आहेत. की जसं की काय थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन असेल, देन सेकंड वन काय कॉस्मोसिक थेअरी असेल, थर्ड कोणती थेअरी तर स्पॉन्टेनियस जनरेशनची असेल, नंतर थेअरी ऑफ बायोजेनेसिस असेल. हे आपण सुरुवाती म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफमध्ये आपण बघितलेलं की ओरिजिन ऑफ लाईफलाच काय म्हटलं आहे प्रोटोबायोजेनेसिस असं म्हणतात, विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज ए प्रोटोबायोजेनेसिस. प्रोटोबायोजेनेसिस मीन्स काय फर्स्ट लाईफ फॉर्मेशन. बायोजेनेसिसला सेकंड काय म्हणता येईल आपल्याला दुसऱ्या भाषेत तर फर्स्ट लाईफ फॉर्मेशन आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपण कुठला पॉईंट स्टार्ट केलेला तर केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफ. केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफमध्ये काय बघितलेलं आपण तर की ज्याच्यामध्ये जनरली जसं आपण म्हणतो आहे की काय इव्होल्यूशन होत असताना म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये आपण माहीत आहे आपल्याला जनरली ऐकलेलं आहे की काय हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासून प्रोड्यूस होत असतात. म्हणजे जे अगोदरच अस्तित्वात असलेले जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यापासून न्यू इंडिव्हिज्युअल नवीन ऑर्गॅनिझम काय होतात डेव्हलप होतात, प्रोड्यूस होतात. बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय तर केमिकली त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. की काय म्हणजे ते जी काही सेल फॉर्मेशन ऑर्गॅनिझम्स सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय म्हणतो आहे आपण तर सेल म्हणजे सेलची डेफिनेशनच काय करता येते तर इट इज दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे सेल्सपासून तयार होत आहेत. यू नो दॅट. की देन मग सेल फॉर्मेशन होत असताना त्याच्यामध्ये काही केमिकल कंपाऊंड काही केमिकल इलेमेंट आपल्याला इन्व्हॉल्व असलेले बघायला मिळतात. मग काही सायंटिस्टचं असं मत झालं की काय म्हणजे अर्थवरती पृथ्वीवर लाईफ फॉर्मेशन होत असताना काय म्हणतात की काही केमिकल इलेमेंट्स काही केमिकल कंपाऊंडचे आपल्याला तिथं इन्व्हॉल्वमेंट किंवा ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये काही थेअरीज आहेत की काय पहिलं फर्स्ट वन आपण बघितलेले काय ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स अ प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफमध्ये आपण लास्ट पिरियडला बघितलेलं आहे की काय अर्थवरती पहिला ॲटमॉस्फिअर कसा फॉर्म झाला. की त्याच्यामध्ये काही इलेमेंट्स म्हणजे जे काही बिग बँग थेअरी म्हणतो आहे आपण काही एक्सप्लोजन आपल्याला तिथं झालेलं बघायला मिळतात. की मोठे मोठे ॲस्टेरॉइड्स आढळले गेलेले आणि त्याच्यापासून म्हणजे त्यांचा स्फोट होऊन त्याच्यामधून आपल्याला काय तर एक मिल्की वे फॉर्म झालेला बघायला मिळतो. मग त्या मिल्की वेमध्ये काही असे इलेमेंट्स होते हेवी इलेमेंट्स आणि लायटर इलेमेंट. मग हेवी इलेमेंट जे होते ते वरतीच म्हणजे स्पेसमध्ये आपल्याला तिथंच त्यांनी एक ॲटमॉस्फिअर तयार केलेला बघायला मिळतो. एक लेयर तिथंच तयार झालेला बघायला मिळतो. आणि जे काही हेवी इलेमेंट होते ते काय झाले तर जमिनीच्या दिशेने येऊन खाली म्हणजे जमिनीच्या दिशेने खाली आले. मग त्याच्यामध्ये काय हेवी इलेमेंट्स कोणते कोणते सांगितलेले आहेत तर बघा निकेल असेल, आयर्न असेल हे. आणि लायटर इलेमेंट्स कोणते कोणते तर हेलियम, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन एटसेट्रा. हे आपण लास्ट पिरियडला बघितलेलं आहे. मग त्याच्यानंतर काय केमिकल इव्होल्यूशनमध्ये सेकंड पॉईंट कोणता बघितला तर फॉर्मेशन ऑफ अमोनिया असेल, वॉटर असेल आणि मिथेन. म्हणजे त्या प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये की काय म्हणतो आहे आपण हायड्रोजन हा आपल्याला मोर ॲक्टिव्ह इलेमेंट असलेला बघायला मिळाला. आणि तो म्हणजे त्याचं अमाऊंट त्याचं प्रमाण त्याचं रेशो हे जास्त होतं ॲक्टिव्ह असल्यामुळं. मग त्याच्यामध्ये काय तर
की तो बाकीच्या इलेमेंट बरोबर ती काय होऊ लागला, रिॲक्ट होऊ लागला, बाकीच्या इलेमेंट बरोबर रिॲक्ट होऊ लागला आणि मग त्याच्यामधून म्हणजे केमिकल रिॲक्शन घडून काही इलेमेंट्सची निर्मिती झाली. मग ते कोणते कोणते असतील तर अमोनिया असेल, वॉटर असेल किंवा मिथेन असेल. नेक्स्ट वन काय तर फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये आपल्याला काही सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल फॉर्म झालेले, तयार झालेले बघायला मिळतात, की जसं की कोणते कोणते म्हटलं आहे, मोनोसॅकॅराइड्स असतील, अमायनो ॲसिड्स असतील, प्युरिन्स असतील, पायरिमिडिन्स असतील, फॅटी ॲसिड्स, ग्लिसरॉल्स, हे सगळे काय आहेत सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. हे सुद्धा काय म्हणतो आहे आपण फॉर्म झालेले आहेत केमिकल इव्होल्युशनच्या मदतीनं. नेक्स्ट वन त्याच्यामध्ये काय बघितलं आपण फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल अँड नेक्स्ट वन फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स अँड फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायोन्ट्स. प्रोटोबायोन्ट्समध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे की व्हॉट इज मीन बाय कॉन्सर्वेशन्स. कॉन्सर्वेट्स कशाला म्हटलं आणि ती जी प्रोसेस असते कॉन्सर्वेशन्स ते कशाला म्हटलेलं आहे बघा, की कॉन्सर्वेट्स म्हणजे काय, कॉन्सर्वेट्स विच आर अल्सो कॉल्ड ॲज ए एनर्जी मोलिक्यूल. एनर्जी मोलिक्यूल किंवा कॉन्सर्वेट्स हे एकच मिनिंग आहे त्याचं बघा, की ज्याच्यामध्ये काय म्हणतो आहे आपण कशा कशाला कॉन्सर्वेट्स म्हटलेलं आहे. तर बघा हे जे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये पण बघा काही कॉन्सर्वेट्स प्रेझेंट आहेत, म्हणजेच एनर्जी मोलिक्यूल प्रेझेंट आहेत, की जसं की काय प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, नंतर काय प्रोटीन्स, फॅटी ॲसिड्स, अमायनो ॲसिड्स, देन ग्लिसरॉल्स, कार्बोहायड्रेट्स, हे सगळे काय आहेत तर एनर्जी मॉलिक्यूल. म्हणजे हे सगळे काय करत असतात आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. आणि मग म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, ह्या सगळ्या मॉलिक्युल्सना एनर्जी मॉलिक्यूल किंवा त्याला सेकंड नेम काय आहे तर कॉन्सर्वेट्स असं म्हणतात. काय म्हणतात कॉन्सर्वेट्स. मग कॉन्सर्वेशन ही प्रोसेस काय आहे किंवा कशाला म्हटलं आहे, मग हे जे एनर्जी मॉलिक्युल्स असतात ते काय होतात तर कंबाईन होतात, ॲग्रिगेट होतात. काय म्हटलं आहे तर ॲग्रिगेट ऑर कंबाईन म्हणजे ॲग्रिगेशन ऑर कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सर्वेट्स ऑर एनर्जी मॉलिक्यूल विच आर कॉल्ड ॲज ए कॉन्सर्वेशन. म्हणजे बघा की हे जे एनर्जी मॉलिक्युल्स असतात की जे काय होतात एकत्र येतात, काय होतात एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक प्रोसेल किंवा प्रोटोबायोंट म्हणजे प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल. प्रोसेल हे कशाला म्हटलं आहे तर प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल, की ते अगदी सुरुवातीला जी सेल तयार झाली ती या कॉन्सर्वेट्सपासून असेल किंवा एनर्जी मॉलिक्युल्सपासून असेल. लक्षात येते या सेलला काय म्हणतात प्रोसेल ऑर प्रोटोबायोंट. आणि त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असतात एनर्जी मॉलिक्युल्स त्याला कॉन्सर्वेट्स म्हणतात आणि त्यांची जी ॲग्रिगेशनची जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात कॉन्सर्वेशन. हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. इन दॅट सेकंड वन आपण काय बघणार आहोत तर युरे अँड मिलर्स एक्सपेरिमेंट. युरे अँड मिलर्स हे काय आहेत सायंटिस्ट आहेत की त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला इन 1953 की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे 1953मध्ये त्यांनी हा एक्सपेरिमेंट केलेला आपल्याला दिसून येतो की ज्याच्यामध्ये केमिकल इव्होल्युशनच्या मदतीनं त्यांनी काय केला हा एक्सपेरिमेंट केला की काही केमिकल इलेमेंट्स यूज करून कोणते कोणते असतील तर त्याच्यामध्ये बघा काय म्हणजे ॲपॅरेटस कोणते यूज केलेले बघा की काय फ्लास्क फॉर वॉटर बॉइलिंग, देन ए साईड ट्यूब कनेक्टेड टू द व्हॅक्यूम पंप, नेक्स्ट वन काय एक कूलिंग जॅकेट आणि फोर्थ वन कोणतं तर यू शेप्ड ट्रॅप की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे ह्या टुगेदर त्यांचं जे ॲपॅरेटसची जर त्यांनी जोडणी केली तर त्या ह्याला काय म्हणतात तर स्पार्क डिस्चार्ज ॲपॅरेटस. काय म्हणतात स्पार्क डिस्चार्ज ॲपॅरेटस की ज्याच्यामध्ये काही केमिकल इलेमेंट्स त्यांनी यूज केलेले आहेत. कुठले कुठले असतील मग त्याच्यामध्ये बघा मिथेन असेल, अमोनिया असेल किंवा हायड्रोजन. मिथेन CH4 देन अमोनिया आणि मिथेन अमोनिया अँड हायड्रोजन. यांचा रेशो त्यांनी कसा घेतलेला आहे तर 1:2:2 या फॉर्ममध्ये 1:2:2 या रेशोमध्ये त्यांनी काय घेतले तर हे इलेमेंट घेतलेले आहेत. कोणते कोणते मिथेन असेल, अमोनिया आणि हायड्रोजन. हे मॉलिक्यूल कंबाईन करून
त्याच्यामध्ये काही कार्बन मोलिक्यूलसुद्धा काय केलेत, ॲड केलेत. कार्बनचे स्पार्क की ते ॲड करून त्याच्यामध्ये मग इलेक्ट्रोड सोडले गेलेत आणि त्याच्यामार्फत आता त्याची डायग्राम तुम्हाला बुकमध्ये आहे बघा, की त्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसून येईल की जेव्हा त्याला हीट मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, की त्याच्यामध्ये व्हेपरायझेशन झालेलं बघायला मिळतं. म्हणजे वॉटर जेव्हा ते बॉईल होईल त्याच्यानंतर त्याचे जे वेपर्स असतात ते त्या साईड ट्यूबमध्ये जमा होतात, डिपॉझिट होतात आणि त्याच्यापासून मग आपल्याला काय बघायला मिळतात, तर वॉटरची फॉर्मेशन झालेली बघायला मिळते. मग याच्यामध्ये मग हे जे कार्बन मोलिक्युल्स असतील किंवा बाकीचे जे काही मोलिक्युल्स असतील त्याच्यामध्ये स्पार्कलिंग झालेलं म्हणजे चमक जे म्हणतो चमक त्याच्यामध्ये ते आपल्याला दिसून येतात. मग ह्याच्यामध्ये त्याचं ह्या दोन सायंटिस्टनी म्हणजे युरे आणि मिलर ह्या दोन सायंटिस्टने तेच दाखवून दिले की काय कार्बनचा यूज करून आणि बाकीचे जे काही इलेमेंट्स आहेत ते यूज करून त्यांनी काय केलेत, तर काही सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्यूलची फॉर्मेशन आपल्याला झालेली तिथे बघायला मिळते. ठीक आहे. ह्याच्यानंतर कोणता पॉईंट आहे, तर RNA वर्ल्ड हायपोथेसिस, की ह्याच्यानंतर म्हणजे इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला हा एक पॉईंट बघायला मिळतो की RNA वर्ल्ड हायपोथेसिस. हे असं काय म्हटलेलं आहे, जनरली तुम्हाला माहिती आहे की काय सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय म्हणतो आहे आपण, तर सेल्सपासून फॉर्म होतात. मग त्या सेल्समध्ये आपल्याला जेनेटिक मटेरियल म्हणजे काय DNA किंवा RNA म्हणजे हे जे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत कोणते DNA आणि RNA की जे प्युरिन्स आणि पायरिमिडिन्सपासून फॉर्म होतात. मग DNAचा लॉंग फॉर्म काय आहे, डिऑक्सिकार्बोज न्यूक्लिक ॲसिड आणि RNAचं काय रायबोज न्यूक्लिक ॲसिड. मग ह्याच्यामध्ये RNA वर्ल्ड हायपोथेसिसमध्ये काय सांगितलेलं आहे की ऑल ओव्हर म्हणजे सुरुवातीला जी प्रोसेल फॉर्म झाली, सुरुवातीला जी प्रिमिटिव्ह टाईप ऑफ जी सेल तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की तिथं DNA कुठेही बघायला मिळाला नाही. DNA हे जे जेनेटिक मटेरियल आहे की ज्याच्यामार्फत आपण म्हणतो जेनेटिक इन्फॉर्मेशन काय होते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास झालेली आपल्याला बघायला मिळते. मग ह्या अगदी सुरुवातीला काय तर तिथं DNAचं कुठेही आपल्याला इन्व्हॉल्वमेंट बघायला मिळालं नाही. मग तिथं सगळ्यात जास्त काय होतं तर RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड हे आपल्याला तिथं जास्तीत जास्त प्रेझेंट असलेले बघायला मिळाले. की बघा वर्ल्ड फॉर्मेशनमध्ये काय म्हणतो आहे आपण RNA हे जेनेटिक मटेरियल म्हणून तिथं काम करू लागलं आणि त्याच्यामध्ये मग काय तर तिथं DNA हा कसलाच म्हणजे तिथं त्याचं प्रेझेन्सच नव्हता. मग त्याच्यामुळं काय झालं तर सगळीकडे डॉमिनंटपणा कोणाचा दिसून आला तर RNAचा लक्षात येतं आहे. मग त्याच्यामध्ये बघा की काय काही असे म्हणजे RNA हा बायोकॅटलिस्ट म्हणून तिथं काम करू लागला आणि त्याच्यापासूनच काय मग सांगितलं ह्याच्यामध्ये तर RNA पासूनच हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला इव्होल्युशन झालेली दिसून आली. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय सांगितलं आहे तर नेक्स्ट वन काय ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ऑर्गॅनिक इव्होल्युशनमध्ये काय तर काही सायंटिस्ट जसं अगोदर म्हणतो आहे आपण की काय म्हणजे डार्विन असेल किंवा युरे आणि मिलर्स असतील किंवा काय सुरुवातीला म्हटलं आहे आपण युरे आणि मिलर्स सायंटिस्ट असतील किंवा काय तर डार्विनचंही तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे की ज्याच्यामध्ये काय म्हणतो आपण डार्विन्सची थेअरी कोणती तर नॅचरल सिलेक्शन. मग या ऑर्गॅनिक इव्होल्युशनमध्ये काय सांगितलेलं आहे की लेमार्क हा सायंटिस्ट असेल किंवा दुसरा कोणता सांगितला आहे हॅल्डेन हा एक सायंटिस्ट आहे की ह्या दोन सायंटिस्टनी या थेअरीवरती काय केलेलं आहे काम केलेलं आहे. मग ऑर्गॅनिक इव्होल्युशनमध्ये काय बघा म्हणजे डार्विनसुद्धा आहे की ज्याच्यामध्ये लेमार्कची थेअरी डार्विनची थेअरी आणि ओपेन हॅल्डेन यांची थेअरी की टुगेदर ह्यांनी काय सांगितलेलं आहे काही प्रिन्सिपल्स किंवा काही डार्विन्सचे पॉस्च्युलेट्स आहेत. कोणते आहेत ते पॉस्च्युलेट्स तर पहिलं बघा ओव्हर प्रोडक्शन असेल किंवा त्यालाच इनॉर्मस फर्टिलिटी म्हणतात किंवा प्रोडेक्टिलिटी म्हणतात. सेकंड वन काय स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असेल. थर्ड वन काय व्हेरिएशन अँड हेरिडिटी असेल. फोर्थ वन सर्वायवल ऑफ फिटेस्ट असेल आणि लास्ट वन काय
ओरिजिन ऑफ न्यू स्पेसीज, की ज्याच्यामध्ये बघा हे प्रिन्सिपल्स ओव्हर प्रोडक्शन, सेकंड वन स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, थर्ड वन variation and heredity, variation and heredity, survival of fittest, and last one origin of new species. ओरिजिन ऑफ न्यू स्पेसीज हे सगळे काय आहेत तर डार्विन या सायंटिस्टने म्हणजे डार्विनची जी थेअरी आहे ती कोणती तर नॅचरल सिलेक्शनची, की त्यानं एक थेअरी जी शोधून काढली किंवा जी तयार केली की ज्या म्हणजे ऑल ओव्हर सगळीकडे काय डार्विनने काय केले वर्ल्ड टूर करून आला की ज्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या ठिकाणी काय त्यानं स्टडी करून स्वतःचं म्हणजे जे काही मत आहे ते या थेअरीच्या मार्फत त्यानं मांडलेले आहे. मग त्याच्यामध्ये काही त्यांनी प्रिन्सिपल्स काढलेत की पहिलं कोणतं आहे ओव्हर प्रोडक्शन, की ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ओव्हर प्रोडक्शनलाच काय म्हणतोय तर इनॉर्मस फर्टिलिटी. याच्यामध्ये त्याने एक्झाम्पल कशाचं दिलेलं आहे सॅल्मन फिशचं, की ज्याच्यामध्ये ॲट अ टाईम एका सीझनला हा फिश काय करतो तर 20 लाख एग्स प्रोड्यूस करत असतो. 20 लाख एग्स प्रोड्यूस करत असतो एका सीझनला. आणि त्याच्यामार्फत म्हणजे समजा एका सीझनला जर त्यानं एवढी अंडी घातली किंवा तयार केली आणि त्याच्यापासून काय म्हणतो आहे आपण मग सगळे म्हणजे 20 लाख एग्सपासून काय तर परत दुसरे न्यू फिश काय होणार तयार होणार. लक्षात येते म्हणजेच एका सीझनला ॲट अ टाईम ते काय करू शकतात अगदी भरपूर प्रमाणात काय झालेलं आपल्याला न्यू इंडिव्हिज्युअल डेव्हलप झालेले प्रोड्यूस झालेले आपल्याला दिसून येतात. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर इट इज द नॅचरल टेंडन्सी टू प्रोड्यूस मोर नंबर ऑफ प्रोजेनी इन ए जिओमेट्रिक रेशो फॉर प्रिपिटेशन ऑफ द स्पेसीज, की ज्याच्यामध्ये जी काही इंडिव्हिज्युअल असेल जी काही स्पेसीज असेल ती काय म्हणतो आहे आपण प्रोजेनी की भरपूर प्रमाणात प्रोड्यूस केली जाते, अगदी मोठ्या प्रमाणावरती लार्ज नंबरवरती प्रोड्यूस केली जाते. मग त्याची डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, त्याची डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे की जे आपल्याला तिथं दिसून येतं. सेकंड काय सांगितलं आहे तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मोठ्या प्रमाणावरती प्रोड्यूस होतात बरोबर. सेकंड काय सांगितलं आहे तर स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. सेकंड प्रिन्सिपल कोणतं सांगितलेलं आहे डार्विननं तर स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सगळे ऑर्गॅनिझम्स आता माहीत आहे तुम्हाला की काय आता ह्युमन बिंगमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं की काय आत्ताच्या करोनाच्या काळात बघा की काय सगळे जे ह्युमन बिंग्स म्हणजे आपण आहोत ते काय करत होतो आपल्याला वेळेवरती म्हणजे एक ॲटलिस्ट 2 वेळचे तरी आपल्याला जेवण मिळावं किंवा कुठेही त्याची कमतरता पडू नये यासाठी सगळे काय करत होते प्रयत्न करत होते. असं झालं का म्हणजे अगदी जनरली म्हणजे ज्यांची काही परिस्थिती नसेल आर्थिक परिस्थिती जे म्हणतो आपण की त्या ठिकाणी त्यांना काहीतरी कशाची तरी कमतरता झाली असेल पडली असेल पण मग ती पडू नये या दृष्टीनं काय करत होते सगळे ह्युमन बिंग्स काय करत होते प्रयत्न करत होते. लक्षात येते. मग ह्याच्यामध्ये पण डार्विननं हा पॉईंट मांडलेला आहे की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करतात तर स्वतःचं एक्झिस्टन्स टिकून राहावं स्वतःचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी काय करत असतात स्ट्रगल करत असतात. लक्षात येते की ज्याच्यामध्ये मग आपल्याला 3 प्रकारे तिथं स्ट्रगल दिसून येतं. कोणतं तर इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल असेल, सेकंड वन इंटरस्पेसिफिक स्ट्रगल असेल आणि थर्ड वन एन्व्हायरमेंटल स्ट्रगल असेल. लक्षात येते की हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की त्यांचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी ते काय करत असतात प्रयत्न करत असतात. लक्षात येते झटत असतात किंवा म्हणजे सध्याचं आता कॉम्पिटिटिव्ह युग आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पण बघा आता की आपला एखादा फ्रेंड असेल त्या फ्रेंडला आपल्यापेक्षा मार्क्स कसे म्हणजे त्याच्यापेक्षा आपण जास्त मार्क्स कसे पाडू या दृष्टीनं तुम्ही काय करत असता प्रयत्न करत असता. लक्षात येते म्हणजे स्ट्रगल करत असता. मग तसंच आहे इथं की काय
हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करतात, स्वतःचं एक्झिस्टन्स या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये स्वतःचं एक्झिस्टन्स, स्वतःचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी ते काय करतात, प्रयत्न करत असतात. ठीक आहे. तिसरं प्रिन्सिपल कोणतं आहे तर व्हेरिएशन अँड हेरिडिटी. आपण काय म्हणतोय, म्हणजे समजा न्यू इंडिव्हिज्युअल तयार होत असताना किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल, जे हेरिडिटरी मटेरियल असेल, ते काय होतं, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास केले जातात किंवा पॅरेंटकडून त्यांच्या म्हणजे जे काही न्यू इंडिव्हिज्युअल असेल किंवा एम्ब्रिओ असेल त्यांच्याकडे ते पास केलं जातं. लक्षात येते. मग हे हेरिडिटरी मटेरियल म्हणजे हे कशाच्या मार्फत पास होतं तर DNA असेल किंवा RNA. मग जनरली बघा की आपण म्हणजे म्हणतोय की आपले मम्मी पप्पासारखं आपण असतो का, की काहीतरी व्हेरिएशन आपल्याला म्हणजे त्यांच्यामध्ये पण काही डिफरन्सिएशन आपल्याला दिसून येतं. लक्षात येते. नेक्स्ट वन काय तर सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट की ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये काय म्हणतो आपण, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करत असतात, स्वतःचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी ते प्रयत्न करत असतात. मग त्याच्यामध्ये आता समजा डेझर्ट कंडिशन जर असेल तर त्या डेझर्ट कंडिशनमध्ये आपण जाऊन तिथं राहू शकतो का, नाही. मग तसं जर कधी राहू शकतो म्हणजे तिथलं जे काही एन्व्हायरमेंट असेल ते एन्व्हायरमेंट आपल्याला सूट करून घ्यावं किंवा आपण ते जे चेंजेस असतील ते आपल्यामध्ये करून घ्यावं. लक्षात येते. आणि मग तिथं आपण त्या वातावरणात राहू शकतो. किंवा फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही आता कॉलेजला असताना किंवा हॉस्टेलला वगैरे राहत असाल तर तिथलं वातावरण जे असतं ते तुम्हाला सूट होईल असं नाही. लक्षात येते. सूट होईलच असं नाही. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जर तुम्ही ते स्वतःमध्ये तिथले जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशनचे जे काही चेंजेस असतील, जे काही ॲडॅप्टेशन्स असतील, जर तुम्ही ते स्वतःमध्ये बदल करून घेतले तर तुम्ही काय होणार आहे, त्या वातावरणात राहू शकणार आहे. मग ह्याच्यामध्ये पण तेच सांगितलं की काय, या थेअरी म्हणजे या प्रिन्सिपलमध्ये डार्विन काय सांगतो आहे तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे, एखादा ऑर्गॅनिझम्स त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये स्वतःमध्ये जर ॲडॅप्टेशन करून घेत असेल, स्वतःमध्ये जर ते चेंजेस करून घेत असेल तर तो काय होणार आहे, नैसर्गिकरित्या निसर्ग त्याला काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे आणि तो काय करू शकतो, मग त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्या निसर्गामध्ये, त्या कंडिशनमध्ये तो ऑर्गॅनिझम राहू शकतो. आणि म्हणूनच त्याला काय म्हणजे तो फिट होऊ शकतो. म्हणून त्याला काय म्हटलंय डार्विनने तर सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट. ठीक आहे. लास्ट वन कोणतं तर ओरिजिन ऑफ न्यू स्पेसीज ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की काय, एखाद्या ऑर्गॅनिझम्सपासून दुसरा एखादा ऑर्गॅनिझम्स काय होतो, डेव्हलप होत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिएशन आपल्याला दिसून येतं की बघा, ॲज अ फेवरेबल व्हेरिएशन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू द जनरेशन अँड सक्सेसिव्ह जनरेशन्स बिकम बेटर ॲडॅप्टेड टू एन्व्हायरमेंट. म्हणजे त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन त्या ऑर्गॅनिझम्सने स्वतःमध्ये ॲडॅप्ट करून घेतली, चेंज करून घेतली तर तो काय होणार आहे, परत तिथं तो राहू शकणार आहे, टिकू शकणार आहे. लक्षात येते. आणि मग त्याच्यापासून परत तिथं आता समजा फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, जॉबसाठी वगैरे बाहेर पडतात बघा की पुण्याला जातात, मुंबईला जातात. मग तिथंच काय होतात, त्यांची फॅमिली ते सेटल करतात आणि तिथं समजा फॅमिली सेटल झाली मग तिथून परत त्यांना म्हणजे ते पुढची फॅमिली काय होते, तयार होत असते. म्हणजे त्यांची काही मुलं असतील काय असतील त्यांच्या मुलांचं परत तिथं एज्युकेशन, तिथं म्हणजे शिक्षणासाठी सुद्धा ते काय करतात, तिथंच राहत असतात. मग हे काय झालं, त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन किंवा जे काही चेंजेस झालेले बघायला मिळतात की काय ते काय कशामुळं तर ती जी काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे ती त्यांनी काय करून घेतली, स्वतःमध्ये ॲडॅप्ट करून घेतलेले आहे, चेंज करून घेतलेले आहे. आणि मग त्याच्यापासून आपल्याला न्यू स्पेसीज वगैरे काय होतात, डेव्हलप झालेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय नेक्स्ट थेरी कोणती तर म्युटेशन थेरी. म्युटेशन थेरी, या थेरीलाच काय म्हणतात
ह्युगो डी व्राईस थेरी हा काय सायंटिस्ट आहे. ह्युगो हा सायंटिस्ट आहे की ज्याच्यामध्ये त्यानं म्युटेशन थेरी प्रपोज केलेला आहे किंवा म्हणजे त्याच्यावर त्यानं स्टडी केलेला आहे की ज्याच्यामध्ये म्युटेशन म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे की काय जनरली म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतात आपल्याला म्युटेशन झालेले बघायला मिळतात. सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये काय म्हणतो आहे आपण इव्होल्युशनरी म्हणजे त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होत असताना त्यांच्यामध्ये काय होतात चेंजेस झालेले म्युटेशन झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे मग हे चेंजेस काय होतात सडनली बघा sudden changes occurring in a living organisms due to some change in a gene काय सांगितलं आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला अचानकपणे काही म्युटेशन्स काही चेंजेस झालेले बघायला मिळतात. मग ते जे चेंजेस असतात ते त्यांच्यामध्ये क्रोमोझोममध्ये असू शकतात किंवा जीनच्या नंबरमध्ये असू शकतात किंवा जीन्समध्ये असू शकतात. म्हणजे हे चेंजेस काय सांगितले तर हेरिडिटरी असेल किंवा इव्होल्युशन होत असताना मग हेरिडिटरी तुम्हाला माहीत आहे की जे काही जेनेटिक मटेरियल असतील त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस झालेले बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये हे जे चेंजेस असतात बदल असतात ते आपल्याला सडनली म्हणजे काही वेळा अचानकपणे झालेले दिसून येतात. ठीक आहे बघा देन most of the offsprings resemble the parents in many characters. Some of the offspring show the appearance of sudden or spontaneous variation clearly different from the phenotypic expressions of the parent. म्हणजे जनरली आपण सांगतो की काय एका म्हणजे जे अगोदर प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यापासून न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतात किंवा पॅरेंटकडून जे काही पॅरेंट्स असतात त्यांच्यापासून काय एखादं न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतं. मग अशा वेळी काय म्हणतो आहे आपल्याला की काय म्हणजे त्यांच्यामधले जे चेंजेस असतात स्पॉन्टेनियसली म्हणजे काय की त्यांच्यामध्ये आपल्याला इव्होल्युशन होत असताना ती कंटिन्युअसली झालेली बघायला मिळते म्हणजे कंटिन्यू होत असते. मग त्याच्यामध्ये काय म्हणतो आहे की फिनोटायपिकली जे कॅरेक्टर्स असतात ते आपल्याला डिफरंट बघायला मिळतात म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसून येतं. म्हणजे फिनोटायपिक म्हणजे कॅरेक्टर्स तुम्हाला लक्षात येतील की काय आपण जे ऑब्झर्व करून सांगू शकतो असे कॅरेक्टर की म्हणजे त्यांचा कलर असेल किंवा त्यांची हाईट असेल लक्षात येते. हे सगळे काय आहेत फिनोटायपिक की जे आपण बघून सांगू शकतो असे कॅरेक्टर्स. मग त्यांच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे व्हेरिएशन दिसून येतं त्या इंडिव्हिज्युअलच्या मध्ये पण आणि त्या पॅरेंट्सच्या मध्ये पण. म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशन जेव्हा तयार होणार आहे ते काय सांगितलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसून येतं. ठीक आहे मग काही त्याचे फीचर्स आहेत ह्या म्युटेशन थेरीचे काही फीचर्स आहेत काही कॅरेक्टर्स आहेत ते कोणते कोणते आहेत तर बघा म्युटेशन्स आर लार्ज सडन अँड डिसकंटिन्युअस व्हेरिएशन इन ए पॉप्युलेशनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की काही जे चेंजेस असतात म्युटेशन म्हणजे चेंजेस लक्षात ठेवा की काही बदल की हे बदल जे आहेत ते काही वेळा सांगितले लार्ज प्रमाणात असू शकतात किंवा काही वेळा अगदी स्मॉल अमाऊंट म्हणजे छोट्या ह्याच्यावरतीसुद्धा छोट्या पातळीवरतीसुद्धा आपल्याला बदल झालेले त्यांच्यामध्ये बघायला मिळतात. की काही वेळा हे जे म्युटेशन्स असतात ते सडनली म्हणजे अचानकपणे सुद्धा होऊ शकतात. तर फॉर एक्झाम्पल बघा म्हणजे एक नदीकाठची जी गावं असतात त्या नदीकाठच्या म्हणजे समजा पाऊस रेनी सीझनच्या वेळेस आपल्याला काय बघायला मिळतं तर समजा त्या नदीला पूर वगैरे आला तर तेव्हा काय होतं पूर काय आपल्याला एकदम आलेला म्हणजे हळूहळू आलेला बघायला मिळतो का नाही तर सडनली म्हणजे हे चेंजेस हे सडनली होतात अचानकपणे पूर येतो. मग तेव्हा काय होतात तर त्या गावा म्हणजे खेडेगावातले वगैरे नदीकाठची जी गावं असतात घरं असतात त्यांचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं. लक्षात येते. मग काही असे सडनली चेंजेससुद्धा त्या पॉप्युलेशनमध्ये झालेले बघायला मिळतात. सेकंड वन काय चेंजेस विच आर इनहेरिटेबल म्हणजे हेरिडिटरी असतात. चेंजेस कसे असतात हेरिडिटरी आपल्याला दिसून येतात. सेकंड वन काय इट प्रोव्हाइड्स दी रॉ मटेरियल फॉर ऑर्गॅनिक इव्होल्युशन होण्यासाठी काय सांगितलं आहे हे म्युटेशन थेरी काय करते तर रॉ मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. देन इट मे बी यूजफुल ऑर हार्मफुल अँड यूजफुल विच आर सिलेक्टेड बाय दी नेचर. समजा हेच म्हणजे तिथले जे चेंजेस म्हणतोय आपण
ते कसे असू शकतात, काही वेळा हार्मफुल असू शकतात. लक्षात येते, म्हणजे सगळे जे चेंजेस झालेले असतात ते काय आपल्याला युजफुल असतील असं नाही, युजफुल असतीलच असं नाही. मग काय सांगितलं आहे, मग असे जे काही म्हणजे काही वेळा हार्मफुल पण असू शकतात. मग जे तेवढे त्यातील जे चेंजेस असतात जे युजफुल असतात असे चेंजेस काय होतात तर नेचरद्वारा ते सिलेक्ट होतात. काय होतात, नेचरद्वारा ते सिलेक्ट होतात. देन काही ऑर्गॅनिझम्स बघा, ॲक्युमुलेशन ऑफ दीज म्युटेशन्स ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम लीड्स टू द ओरिजिन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ ए न्यू स्पेसीज. मग ह्या म्युटेशनच्याद्वारे काय होतात, एखादी न्यू ऑर्गॅनिझम किंवा न्यू स्पेसीज डेव्हलप झालेली आपल्याला बघायला मिळते. लास्ट वन काय सांगितलं आहे, तर हार्मफुल म्युटेशन मे परसिस्ट ऑर गेट इलिमिनेटेड बाय दी नेचर. आणि समजा म्हणजे म्युटेशन होत असताना काही जे अशी हार्मफुल असते, हार्मफुल जे म्युटेशन्स असतात, जे चेंजेस असतात ते काय होतात नेचरद्वारा ते इलिमिनेटसुद्धा होतात. नेचरद्वारा काय सांगितलं आहे, इलिमिनेट म्हणजे ते काढूनसुद्धा टाकले जातात. निसर्ग बघा, आपण म्हणतो की निसर्ग काही वेळा काय होतो, कोपतो, बरोबर का. मग हे कसं होतं, समजा जर त्याला काही गोष्टी म्हणजे अति झाल्या, म्हणतोय आपण की काय अति झालं तर ते सूट होतीलच असं नाही. मग ते काय होतात, नेचर काय करतो, त्या तेवढ्याच कंडिशनला काय करत असतात, इलिमिनेट म्हणजे काढून टाकतात, म्हणजे रेजिस्ट करतात, अपोज करत असतात किंवा काढून टाकायचं काम करत असतात. ठीक आहे, ओके. रिमेनिंग जो पार्ट असेल तो आपण पुढच्या पिरियडला बघूयात. थँक्यू.